शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही लोक सध्या चालू एका बाईक राईडवरती. आधी बरीच जण होती, शेवटी आम्ही एंडला आम्ही तिघं आहोत. पण ही बाईक राईड असणार आहे जरा चॅलेंजिंग. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 70 ते 80 किलोमीटर लांब चाललो आहे आणि 100 cc गाडी. हा एकच प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. आता 100 cc गाडीनं आम्ही कसं पोहोचू, काय पोहोचू तुम्हाला दिसेलच. तर आजचं आपलं डेस्टिनेशन आहे मोस्टली एकविरा आई टेम्पल लोणावळा. बघू आता हा प्रवास कसा होतो आहे, मजा येईल. आता एक मेंबर कमी आहे माझ्याकडे, पण चालायचं तेवढं आता करू ॲडजस्ट. सो बघा आता क्लिप्स, मजा करू आपण. मित्रांनो, आत्ता जस्ट आम्ही लोक घाटामध्ये आलेलो आहे, लोणावळा घाट. आता मजा आली ड्राईव्ह करून. तुम्ही व्हिडिओज बघितले असतील, क्लिप्स बघितले असतील. आजूबाजूला एवढं धुकं आहे ना, काही दिसत नाही एकतर. त्यानंतर थंडी पण भरपूर आहे. आत्ता वाजलेत 8:30 वाजता एवढं थंड आहे. विचार करा, आधी अजून आलं असतं किती थंड आहे. धुकं बघा आसपास. टेम्परेचर कमीत कमी 4 डिग्री तरी खाली पडलं आहे वरच्यापासून घाट लागला आहे. थंड एवढं वाटतं आणि विजिबिलिटी तर अजून कमी झालेली आहे. कारण की पुढे एवढं धुकं आहे ना की गाडी चालवतो एकदम स्लो चालायला लागते. एवढी मजा येते ना पण सध्या. बाकी लोक असतील अजून मजा आली असती, पण ठीक आहे आम्ही तिघं पण पुरेसे आहोत. जाऊ द्या, आम्ही तिघं आहोत, आम्ही करतोय मस्त पैकी मजा, काय टेन्शन नाही. आता एकविराला जायचं इथून, नंतर मग मठ ना कुठला गगनगिरी मठ. गाईज आत्ताशी जस्ट बघा आम्ही लोक पोचलोय पायथ्याशी एकविराच्या. इकडे जरा पाऊस वगैरे पडल्यामुळे घाण झालेली, बाकी तर नॉर्मल आहे. आता थंड वातावरण आहे त्यामुळे बरं वाटतं. आता हे लोक गाडी वगैरे लावतात पुढे. त्यामुळे बघा माझी गाडी घेऊन तो येतोय. चालवता येत नाही त्याला एवढी गाडी, तरी पण दिले त्याला मी. कारण की आता माझं शोल्डर दुखायला लागला आहे कंटिन्यू गाडी चालवून, आणि ते काही शोल्डर्स मारलेले त्यामुळे अजून दुखतं. सो बघू आता कसं किती वेळ चालायला लागतं आहे. वर जायचं आहे. फर्स्ट टाईम आलो आहे मी तरी. हा राज तो येत असतो इकडे एकविराला वगैरे. राज इथून किती चालायचं आपल्याला वर? 15-20 मिनटं. म्हणजे असं शिड्या आहेत ना फक्त पायऱ्या, शिड्या पायऱ्या तेच झाल्या ना दगडाच्या ना. मजा येणार आहे आता. मग तेच इकडून व्ह्यू पण चांगला आहे, व्ह्यू पण दाखवेन तुम्हाला, मजा आहे. आता पार्किंग करायला स्ट्रगल करतोय. एवढा स्ट्रगल काय यश तुझ्या लाईफमध्ये? टेन्शन येतं मला याला पडायचं. इथे नको लावू यश, इथे नको लावू. आता मग तेच पार्किंग नाही. आता आम्ही पायरी चढतोय वर खाली. हा व्ह्यू बघा. अजून खूप चालायचं आहे. आम्ही लोक आत्ताशी आलो. मजा येते इकडे. हे छोटंसं मिनी धबधबा, मजा येते चालायला.
अजून मला वाटतं 15 मिनटं लागतील पोचायला आम्हाला वर. जसंच वर पोचू तसंच दर्शन करायचं आहे मस्तपैकी. फर्स्ट टाइम आलो मी इकडे, ते पण आलो नसतो. मोस्टली प्लॅन कॅन्सल होणार होता. कसा बसा प्लॅन ठरला. आधी 12-15 जण येणार होती, त्यानं 12-15 10 झाली. परत मग आम्ही 3 झालो. हा असतो फरक. बघू आता कसं जायचं. खूप सरांच्या स्टोऱ्या बघितलेल्या आम्ही सगळ्याच्या इकडे. माझी पण इच्छा होती. शेवटी फर्स्ट टाइम. लास्ट तिथे किती वेळा आलाय गोडसे तू? फर्स्ट टाइम. म्हणजे बघितलं का, सगळेजण म्हणजे ऑलमोस्ट फर्स्ट सेकंड टाइमात आलेत. चिल आहे. बघू पुढे कसं आहे. शेवटी एवढा चालल्यानंतर पोचलेलं आहे एकविरा मंदिराच्या इथे. शिड्या जाम स्टीप होत्या, दम लागला पूर्ण. पण फायनली हो आता मजा येणार आहे खरी. आता खरी मजा येईल. हो का दम लागला की नाही तुम्हाला लोकांना? नाही ना, मला दम लागला थोडासा. पाय आज लेग डे होता म्हणून असं दिसतं मला. ह्या केव्हचं नाव नाही माहिती रे मला. काय आहे केव्हचं नाव? काय कारला केव्ह म्हणतात. हां कारला केव्ह. इथे मस्त की व्ह्यू पण चांगला आहे. दर्शन झाल्यावरती फोटो. यश किती दिवस किती अजून वर्ष पोरांसोबतच येशील? नेहमीपर्यंत येईन बाबा. मुलगी असली तरी मुलांसोबतच येणार ना, तिला पण घेऊन येईन. काय हा प्रश्न पाटीलला नाही विचारू शकत बिकॉज ऑफ पर्सनल रिझन्स. काय पाटील जोडीने कधी आलास का तो अजून? कट करतात. बोललेलो मी आधीच बोललेलो की तो नाही ना उत्तर. मला गोडसेला भरोसा नाही. हां आम्ही बघा VIP गेट. आमच्याकडे पास असल्यामुळे आम्ही VIP गेटने जातो आहे. माझ्या ओळख होती जरा, माझ्या ओळखीने आम्हाला भेटला VIP पास लगेच. नाहीतर भेटत नाही कोणाकोणाला. सो आता बघू. नाहीतर आम्हाला अजून 1.5 तास दर्शनासाठी थांबायला लागलं असतं. पण तो पास भेटला मला, त्यामुळे हे लोक खुश नसीब आहेत. यश काय वाटतंय? सांगू नको पास बीस. थँक्यू. नसं सांगायचं काय? बाकीचे आपल्याला अरे हां ते पण आहे म्हणा. पास वगैरे नव्हतं माझ्याकडे. पास नव्हता, होता काहीतरी भेटले ना मला चुकून. काय नाही भेटलं. ठीक आहे. VIP पासने जातो आम्ही. लाईन तर तुम्ही बघितलं असेल तर मजा येईल. ठीक आहे मग दर्शन झाल्यावर भेटू किंवा दर्शनाचं तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ डायरेक्ट. ओके. आत्ता लगेच दर्शन पण झालं आमचं विदिन 2 मिनिट्स. लवकर आल्यामुळे तर तिकडे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं. त्यांच्या ऑथॉरिटीला ऑर्डर होता. मी पण रिस्क नाही घेतली व्हिडिओ काढायची. पटापट झालं दर्शन. जरा व्ह्यू एन्जॉय करू. काय आसपास दिसलं तर ते बघू, नाहीतर जायचं घरी. दुसरं आहे तर नाही करायला असं स्पेशल. सो विचार करू काय आहे काय आसपास. इथे बसू जरा शांतता, बरं वाटतं इकडे. आता मस्त की इथे बसू शांत. तुला ट्रेक करायचं तू ट्रेक कर. मला नाही इच्छा, तू करून घे. पाटील तुला ट्रेकची नाही पण एखाद्या लोकेशनवर डायरेक्ट गाडी शांतता भेटली पाहिजे जरा मनाला. मस्त झालं दर्शन आमचं. एकदम जसं पाहिजे होतं तसं झालं. एकदम काही लाईन नाही काय नाही. पाहिजे तेवढं वेळ बघितलं. इकडे जे पाहिजे होतं जसं मागितलं दर्शन घेतलं. झालं बरं वाटलं. आता लालबागचं दर्शन नव्हतं झालं तेवढं, हे चांगलं झालं दर्शन. सो फिलिंग नाईस. बरं राहू द्या कुठे जाता येईल वगैरे. तुम्ही व्ह्यू बघितले असतील. व्ह्यू एवढे मस्त आहेत. सो अजून काय काय दाखवता येईल मी माझ्याकडनं पूर्ण ट्राय करेन. मोस्ट ऑफ द थिंग्स मला दाखवायला. सो स्टे ट्यून. करायचं बाकी आहे. नंतर बघू कुठे जायचं आहे कुठे नाही. म्हणजे iPhone 19 Pro Max 28 TB मधून हा फोटो काढतो आहे. याचा मोबाईल बघा काय क्वालिटी मोबाईल आहे. एवढ्या ह्याची मोबाईलची तारीफ अख्खा कॉलेज राज काय रे. ह्याचा मोबाईल अख्खा कॉलेज मागत असताना फोटो काढायला. एवढा प्रो फोटो निघतो नाही ह्याच्यातनं. मला फक्त ब्लॉग काढायला देत नाही हा फोन, एवढाच प्रॉब्लेम आहे. काय यश बादशा फोटो निघतात ना तुझ्यामधनं. म्हणजे एवढा मस्त फोन नाही काय बोलायचं. Android 28 आहे त्याच्याकडे. म्हणजे ऑटोमॅटिक सगळं होतं. काही करायची गरज नाही लागत. ह्याच्यामध्ये पण Android 28 डाउनलोड झालेला. इन्स्टॉल केला का म्हणजे काहीही रिपोस्ट करतो तो, काहीही करू शकतो त्याचा फोन. एवढा हाय झाला. माझ्याकडे तसं नाही. माझा आपला सारा सुद्धा सॅमसंगचा S सिरीजचा फोन. मी व्हिडिओ काढण्यात एक्सपर्ट आहे. मजा करू बघू काय होतंय कसं नाही. इथे या साईडला मंदिर आहे आपलं. आणि हा अख्खा व्ह्यू आहे इकडून जातानाचा.
मस्त आहे. म्हणजे इकडे येण्याची 2 मेन कारणं होते. एक तर मंदिरात जायचं होतं आणि एक बाईक राईड. हा जो व्ह्यू सकाळी होता ना, फॉगमध्ये थंड वाटत होतं वातावरण, खूप मजा आली यायला. आता आम्ही चाललो आहे घरी जायला. तर मध्ये आधी काय लागलं चांगलं तर नक्की जाऊ. बघू आता कुठे जायचं लोक प्लॅनिंग करत आहेत. सो मजा येणार आहे एवढंच माहिती आहे मला. आता परत तयारी चालू केलेली जायची निघायची. कंटाळा वगैरे आलेला थोडं, पण आता सगळं फ्रेशन अप झालेलं आम्ही लोक. गाडी पण थंड झाली आहे, मस्त चिल. जाऊ आता पुढे कुठे यायचं. तिथे सकाळी पूर्ण धुकं होतं, तिथे काही दिसत नव्हतं. आता तिकडे जो व्ह्यू आहे ना, जाम मेस्मरायझिंग व्ह्यू आहे. हे बघा, हा एक धबधबा आपला जो सकाळी बिलकुल दिसत नव्हता. हा व्ह्यू जाम महत्त्वाचा होता. जी मजा येते ना, म्हणजे आता गरम झालं वातावरण, जरा थंड नाही राहिलं पाहिजे. जो आता व्ह्यू बघायला मिळतोय, जो सकाळी धुकं होतं सगळं, जे दिसत नव्हतं काही, आता जे क्लिअर दिसतंय. वाव. मी आता ही जी डोंगरं आहेत, काय माहिती काय या साईडला सगळं राहणीमान आहे. इकडे सगळे राहतात. जो व्ह्यू आहे ना, पाचचा व्ह्यू. काहीच मग आता एक वेळा झालं, बाईक राईड झाली. आता म्हटलं जरा एक काम करा, गगनगिरी मठ विजिट करू. सो आता माझ्या मित्र राजने सांगितल्याप्रमाणे आम्ही झालं. जरा वेळ अर्धा पाऊण तास मस्त रेस्ट केला, बरं वाटलं. हा एवढा मस्त एरिया आहे ना, की एकदम शांतता, पीस, भजन चालू आहे साईडला. इथे पाण्याचं ठिकाण सुद्धा आहे. सो एकदा नक्की विजिट करा इकडे. तुम्हाला पाण्याचं ठिकाण दाखवलं. आता मला जसं कळालं, जेवढं मला कळालं ते आता जसं मला एक्सपेक्टेड होतं. 1 वाजता की शिवाजी पण प्रसाद, हा प्रसाद मला माझ्या पप्पांनी सांगितलं इकडे चांगला असतो. तर ट्राय करून वगैरे कसं आहे, लाईन लावले. मला पाण्याचं दाखवायचं स्पॉट तुम्हाला. इकडे ते क्रोकोडाईल असतं मला माहिती होतं, मला बघितलं रिव्ह्यूज. बघा ते वगैरे काय आहे का, खरं काय इकडे त्या महाराजांनी समाधी घेतलेली पाण्यात, त्यामुळे त्यासाठी ते मंदिर बांधलं. बघ का बांधलं ते मंदिर, का बांधलं काय